मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, बिग बॉस मराठीचा सीझन आता सध्या दणक्यात सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर या सीझनची चर्चा सुरू आहे आणि ह्याचं होस्टिंग करत आहेत रितेश देशमुख सर. तर भाऊचा धक्का म्हटला की सर्व प्रेक्षकांना मनात एक धडकी भरलेली असते आणि शनिवार रविवार म्हटलं की एक वेगळीच आतुरता असते की रितेश सर बद्दल काय बोलतात हे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असते आणि जे स्पर्धक असतात ते आतून घाबरलेले असतात की रितेश भाऊ काय म्हणणार या आठवड्यात. तर संपूर्ण प्रेक्षकांना हीच आतुरता असते आणि प्रत्येकाची मापं ह्या भाऊच्या धक्क्यामध्ये निघतात. आजही असंच झालं मित्रांनो. भाऊच्या धक्क्यामध्ये जान्हवी जी बरेचशी दिवस पुढे पुढे करत होती आणि एक प्रकारे निकीला ती अशी म्हणाली की निकी तांबोळी म्हणजे जी पहिल्या आठवड्यामध्ये जिनं बिग बॉसचं सेट हलवलेलं असंच म्हणायला येईल. कारण इतक्या आघाडीवर होती ती आणि प्रत्येक वेळी ॲरोगन्स आणि एक प्रकारची ॲक्टिव्ह होती ती असंच म्हणावं लागेल. आणि त्यांचं काय म्हणणं होतं, त्यांच्या ग्रुपमध्ये जान्हवी आहे, अरबाज आहे, वैभव आहे आणि छोटा पुढारी आणि जान्हवी आहे. तर यांचं सर्वांचं त्या जान्हवीचं असं म्हणणं होतं की ती निकी जी आहे जे टास्क करतोय आणि सर्व क्रेडिट निकी घेऊन जाते असं म्हणणं होतं. पण यावर जान्हवी म्हणजे एवढा दसका बसला तिला असं म्हणावं लागेल. कारण धाप लागत होती आणि BP हा एक्सटेंड झाल्यामुळे तिला मेडिकल रूममध्ये त्वरित नेण्यात आलं. एपिसोडचे प्रमुख पाहुणे होते अक्षय कुमार. त्यांची एक नवीन मूवी येते आता, खेल खेल में. तर त्याचं प्रमोशन करण्यासाठी आज बिग बॉसच्या सेटवर ते भाऊच्या धक्क्याच्या वेळेस हजर होते आणि त्यांची टीम सर्व पण हजर होती. आणि हॅशटॅगचा एक गेम खेळण्यात आला. हॅशटॅगच्या गेममध्ये आपल्याला वर्षा उसगावकर आणि छोटा पुढारी यांचा अप्रतिम असा जबरदस्त डान्स पाहायला मिळाला. त्यानंतर मंजुलिका म्हणजे अंकिता वालावरकर आणि जान्हवी हिचा जबरदस्त डान्स पाहायला मिळाला. त्यानंतर अरबाज आणि अभिजित. तर आता अरबाजचं काय म्हणणं आहे की अभिजित जास्त पुढं करतोय आणि एक प्रकारे निकीशी जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न करतोय. कारण अरबाज आणि निकीचं अरबाजच्या मनामध्ये निकीबाबत कुठेतरी काहीतरी भानगड किंवा लोचा म्हणावं लागेल, ते चालूच आहे म्हणावं लागेल. आणि परंतु अरबाजला असं वाटतं की निकी जास्त म्हणजे एक प्रकारचा रिस्पेक्ट, म्युच्युअल रिस्पेक्ट म्हणता येईल किंवा मराठी भाषेत म्हटलं तर भाऊ जास्त अभिजितला देते असं म्हणणं आहे अरबाजचं. आणि त्या दोघांमध्ये जो राग आहे तो एकमेकावर हॉल असतोय, तिथं भांडी फोडण्याचा कार्यक्रम असतोय. तिथं अरबाजला आणि अभिजितला भांडी फोडायला लावली आणि अभिजितच्या मनामध्ये एवढा राग होता की अक्षरशः भांडी फोडता टेबलवर उचलून हाणत होता. आणि एवढा राग होता की अक्षरशः ते ज्यावेळेस त्यानं तो हॅमर होता हातातला तो टेबलावर मारत होता, तो पडला पण एकदा. एवढा राग होता अरबाजबाबत. अरबाजनं पण एवढा भयान राग काढला 30 सेकंदाच्या वेळेमध्ये. परंतु एक चांगलं झालं, 50,000 BB कॉईन्स जी करन्सी आहे म्हणजे प्रेक्षकांना ती नवीन देण्यात चालू केलेली आहे बिग बॉसनं. जे काय आपल्या मनास खरेदी करायचं असेल तर ते प्रेक्षक करू शकतात. त्यानंतर अक्षय कुमार आणि सूरज चव्हाण. आता हे दोघे म्हटलं तर पूर्ण टिकटॉक आणि इंस्टाग्राम गाजवलेलं आहे आणि अक्षय कुमारबाबत बोलायचं तेवढं कमी आहे. संपूर्ण सिनेमासृष्टी या कलाकारानं गाजवलेली आहे. तर या दोघांमध्ये असं ठरलेलं रितेश देशमुख म्हणाले की जे सूरज चव्हाण आहे त्यांचे डायलॉग जे आहे ते अक्षय कुमार यांनी म्हणून दाखवावे. तर सूरज चव्हाणने चालू केलं आपले डायलॉग जबरदस्त, गुलीगत, बुक्की टिंगुळ वगैरे. परंतु अक्षय कुमार म्हणाले की मी हरलो आज सूरज चव्हाण समोर, मी काही हे डायलॉग म्हणू शकत नाही. आणि त्यानंतर अक्षय कुमारने त्यांचा फेमस डायलॉग मराठीमधून म्हणाला, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर अजून एक गंमत होती की जो मेसेज वाचण्याचा कार्यक्रम होता तर सर्वांचे फोन जे आहेत ते बिग बॉस म्हणजे जे टीम आहे त्यांच्याकडे जमा आहेत. तर पहिला फोन होता आर्याचा फोन जसा उचलला
तसा आर्या म्हणजे एक प्रकारे तोंडावरच्या एक्सप्रेशनवर दिसत होतं की ती घाबरलेली आणि काय माहीत कुणाचं मेसेज असेल, पण ते मेसेज वगैरे वाचून दाखवण्याचा कार्यक्रम अक्षय कुमार करत होता. तर अक्षय कुमार म्हणाले की मी मेसेज वाचवून दाखवू का, 2च मेसेज वाचतो पण मेसेज वाचून दाखवतो. त्यानंतर साक्षी म्हणून एक फ्रेंडचा मेसेज होता, तर साक्षीचा मेसेज वाचू का असं अक्षय कुमार यांनी म्हटलं. परत ती आर्या म्हणाली वाचा, परंतु साक्षी 2 हे जर नाव घेतलं, या मुलीचं नाव घेतलं, तर आर्या एकदम घाबरली. ती म्हणाली नको 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 सर प्लीज नको. त्यानंतर अक्षय कुमारने हा मेसेज वाचायचा टाळला. त्यानंतर इरिनाचा मेसेज वाचायचं, मग इरिनाचं रशियन लँग्वेज झाली. त्यातलं एक अक्षय कुमार म्हटला, रितेश कुमार अक्षय कुमार म्हणाले की चमारी टोपी, आपल्याला तर रशियन लँग्वेज जमत नाही, मग काय करायचं आता, राहू द्या आता. पण त्यातला एक कलाकार होता खेळमधला, पण त्यांनी जे रशियन लँग्वेज आहे ते मेसेज ओपन केले. आता रशियन पोरगी म्हटल्यावर सगळं रशियनमध्येच मेसेज वगैरे असणार, त्यामुळे त्याने ते रशियन व्हॉट्सॲपचं ओपन केलं इरिनाचं. अक्षय कुमार म्हणाले की तुमचं जे आईचा मेसेज आहे तो वाचू का. इरी म्हटली वाचा. अजून एक मेसेज आलेला अननोन नंबरवरून मेसेज आलेला. त्यानं डायरेक्ट मराठीमधनं इरिनाला प्रपोज केलं आणि त्याचं नाव होतं चंदू. आणि इरिनाला चंदूबाबत काय वाटतं हे विचारल्यानंतर इरिना म्हटली नो कमेंट्स, मला काही यावर बोलायचं नाही. त्यानंतर जो वैभव, सध्या इरिनाचं आणि वैभवचं कुठेतरी चाललंय असं वाटतंय, आणि वैभवला हाच प्रश्न विचारण्यात आला, तर वैभव म्हणाला की बाहेर गेल्यावर चंदूला बघतो, अशी प्रतिक्रिया वैभवनं दिली. अरबाजकडं मेसेजचा टास्क आला. अरबाज म्हटला मला पासवर्ड माहीत नाही, मला पासवर्ड मी विसरलेलो आहे. तर यावर एक टोमणा ह्यांनी आपल्या रितेश दादांनी दिला की बिग बॉसमध्ये आल्यापासून सगळंच विसरलंय की बाहेरचं पण सर्व विसरलंय दादा म्हणाले. त्यावर अरबाज जरा हसल्यागत केलं त्याने. त्यानंतर असं वाटलेलं की DP दादा आहेत ते कुठेतरी एक प्रकारे कोल्हापुरी डायलॉग किंवा काय आपल्याला अक्षय कुमार यांना बोलायला सांगतील, परंतु तसं काय झालं नाही. परंतु DP दादांचा आणि अरबाजचा एक सुंदररित्या अप्रतिम डान्स आपल्याला या सेटवर पाहायला मिळाला. शेवटी इलिमिनेशनचा हा दिवस असतो रविवार. सर्वांना भीती होती की कोण इलिमिनेट होतात. हळूहळू जे 6 नॉमिनेट झालेले त्यातली 4 जण जे कोणी इलिमिनेट होणार नाही त्यांची नावं बिग बॉस म्हणजे रितेश दादांनी सांगून टाकली. परंतु 2 जणांची नावं शेवटी राहिले, पॅडी दादा आणि घनश्याम दरोडे, छोटा पुढारी. आता छोटा पुढारी म्हटलं तर त्याच्या कपाळात गोट्या आलेल्या असंच म्हणावं लागेल, कारण एवढा घाबरलेला तो, भयान घाबरलेला. आणि पॅडी दादा आणि घनश्याम दरोडे हे दोन्ही शेवटी जे कंटेस्टंट राहिलेले कोण इलिमिनेट होणार स्पर्धक होते त्यांचं लक्ष लागलेलं की आपल्यातून कोण घराबाहेर जाणार आज. परंतु रितेश भाऊने एक आनंदाचा धक्का दिला आणि सांगितलं की आज या आठवड्यामध्ये कोणताही स्पर्धक इलिमिनेट होणार नाही. त्यामुळे सर्व प्रेक्षकांमध्ये आणि जे स्पर्धक आहेत त्यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण होतं आणि जे कोणी इलिमिनेट झालेले त्यांनी सुटकेचा श्वास सोडला. परंतु सुटकेचा श्वास हे फक्त 5च मिनिटं टिकला असं म्हणावं लागेल, कारण रितेश भाऊने अजून एक धक्का दिला. ते म्हणाले की आत्ता जे 6 कॅन्डिडेट नॉमिनेट झालेत तर ते पुढच्या आठवड्यात पण तेच नॉमिनेशनच्या प्रोसेसमध्ये राहतील असं रितेश भाऊ म्हणाले. त्यामुळे जे नॉमिनेशनपासून वाचले कॅन्डिडेट होते ते परत नाराज झाले असं म्हणावं लागेल आणि परत एकदा घाबरले. मग आता त्यांना स्वतः त्यांची खेळण्यामधली बुद्धिमत्ता आणि खेळण्याची चुणूक त्यांना दाखवली पाहिजे आणि प्रेक्षकांना ती मेन म्हणजे आवडली पाहिजे. त्यावरून त्यांना कळेल की कशा पद्धतीनं ते प्रेक्षक खेळतात. तर अशा पद्धतीनं आजचा खेळ पार पडला आणि शेवटी रितेश दादा म्हणाले की आत्तापर्यंत 4 सीझन झाले आणि हा 5वा सीझन आहे बिग बॉस मराठीचा. तर 4ही सीझनपेक्षा
आत्ताचा सीझन सगळ्यात मोठा सगळ्यात जास्त रेटिंगचा सीझन संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. त्यामुळे रितेश दादा म्हणाले मी करून दाखवलं. तर नक्कीच ह्या सीझनला भरभरून आपण प्रतिसाद देत आहे आणि असंच तुमचं प्रेम बिग बॉस मराठीच्या या सीझनवर राहू द्या. आणि व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.